नमस्कार मित्रांनो, आपल्याला नेहमी इलेक्ट्रिकल क्षेत्रामधील इलेक्ट्रिशियन असेल किंवा वायरमन असेल यांच्यासाठी नेहमी नवीन टॉपिक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि या टॉपिकमध्ये आपल्याला वेगळा विषय आपण जर कुठं इंटरव्ह्यूला वगैरे जर गेलो किंवा रेल्वेमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर रेल्वे सिस्टममध्ये साधारणपणे ओव्हरहेड लाईन जी असते रेल्वेची इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्हसाठी ती लाईनच्या संदर्भामध्ये आज आपल्यासमोर मी माहिती घेऊन आलेलो आहे, जे आजपर्यंत कुठल्याही ITIमध्ये तुम्हाला तुमच्यासमोर मांडलेली नसेल, ती या टॉपिकमधून आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस रेल्वेचा शोध लागला तेव्हा रेल्वे इंजिन जे होतं ते रेल्वे इंजिन हे कोळशावरती चालत असे. कोळसा का वापरला जात होता? त्या ठिकाणी कोळसा आणि पाण्याचा वापर करायचा आणि त्या ठिकाणी एक छोटा बॉयलर असायचा. त्या बॉयलरमध्ये कोळसा वापरला जायचा. निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा उपलब्ध आहेत त्या ऊर्जा आपण काय करतो, प्राथमिक ऊर्जा असतात त्या, आणि त्या ऊर्जेचा वापर आपण मानवाच्या विकासासाठी करत असतो. तर कोळशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये औष्णिक ऊर्जा काय झालेली असते, सामावलेली असते आणि त्या औष्णिक ऊर्जेच्या साहाय्याने पाण्याची वाफ बनवली जाते आणि त्या वाफेवरती पूर्वी काय चालायचं, रेल्वे इंजिन चालायचं. आणि त्यावेळेस त्या इंजिनचा वेग जो होता तो वेग अतिशय कमी असायचा. लोकसंख्याही कमी होती. मालवाहतूक कमी प्रमाणामध्ये रेल्वेच्या साहाय्याने केली जायची आणि मग नंतर याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होऊन पुढे हे कोळशावरती चालणारं रेल्वे इंजिन बंद झालं आणि त्यानंतर डिझेल लोकोमोटिव्ह इंजिन स्टार्ट झालं. त्याच्यामुळं पहिल्याने कोळसा जाळल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती व्हायची आणि मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण व्हायचं. त्या इंजिनचा वेग, त्या इंजिनपासून मिळणारी कार्यक्षमता, ती कार्यक्षमतासुद्धा कशी असायची, कमी असायची. मग नंतर त्याच्यामध्ये सुधारणा होऊन नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने, नवीन संशोधनाच्या साहाय्याने हळूहळू डिझेल इंजिन काय झालं, सुरू झालं. या डिझेल इंजिन आजही भारतामध्ये ज्या ठिकाणी ज्या रेल्वे लाईनचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं नाही त्या ठिकाणी आजही डिझेल इंजिन वापरले जात आहेत. परंतु डिझेलचं ज्यावेळेस त्या इंजिनमध्ये ज्वलन होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुद्धा प्रदूषण होतं. कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये मिसळला जातो. त्याचबरोबर त्या डिझेलचं ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धुराची निर्मिती होते आणि खर्च जो असतो तो खर्चसुद्धा जास्त येतो. म्हणून हे डिझेल इंजिनचं प्रमाणसुद्धा सध्या कमी झालेलं आहे. ज्या रूटला पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्णतः इलेक्ट्रिकवरती चालणारी लोकोमोटिव्ह आज संपूर्ण भारतामध्ये धावत आहे. आणि हे जे इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह जे असतं त्यामध्ये ओव्हरहेड कॅटरनरी जी असते त्या लाईनची, म्हणजे ओव्हरहेड लाईनची उभारणी करूनच त्याला जो त्या इलेक्ट्रो लोकोमोटिव्हचा पेंटॅग्राम जो असतो तो स्पर्श करून त्यामधूनच तो सप्लाय त्या लोकोमोटिव्हच्या इंजिनमध्ये येतो
आणि इंजिनमध्ये आल्यानंतर त्या इलेक्ट्रिकल ऊर्जेचा वापर मेकॅनिकल ऊर्जेमध्ये होतो. तर यामध्ये हा जो टॉपिक आज मी जो घेतलेला आहे, तर यासाठी आपल्याला सप्लाय सिस्टम इन रेल्वे ट्रान्सपोर्टेशन, रेल्वे ट्रान्सपोर्टेशनमध्ये वापरली जाणारी सप्लाय सिस्टमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये ही जी पहिली स्लाईड आपल्यासमोर जी दिसते, रेल्वेचा जेव्हा शोध लागला तेव्हा रेल्वे इंजिन वाफेवरती चालत असे. त्यासाठी कोळसा जाळून त्यापासून पाण्याची वाफ तयार करून त्यावरती वाफेतील ऊर्जेमुळे रेल्वे इंजिन चालत असे. नंतर कोळसा इंजिन बंद करून डिझेल इंजिनची निर्मिती विस्तार वाढत गेला आणि संपूर्ण भारतात रेल्वे इंजिन तयार करण्यात आले. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन रेल्वेची गतीसुद्धा वाढली आहे. प्रत्येक शहरामधील अंतर यामुळं काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. महानगरामध्ये रेल्वे ही सामान्य जनतेची जीवनवाहिनी बनली आहे. त्यामुळे गरीब जनतेस कमी खर्चात लांबचा प्रवास करता येत आहे. मालाची वाहतूकसुद्धा अतिशय कमी खर्चात करणे शक्य झाले आहे. विद्युत रेल्वेसाठी रुळाच्या बाजूने ओव्हरहेड पद्धतीने कंडक्टर फिटिंग करून विद्युत पुरवठा केला जातो. ओव्हरहेड सिस्टम इन रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन या स्लाईडमध्ये आपण पाहू शकतो. ओव्हरहेडचं जी लाईन असते रेल्वेसाठी याला सिंगल कॅटेनरी कन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं आणि यामध्ये काय असतो, एकच कंडक्टर वापरलेला असतो. तो पॉझिटिव्ह किंवा फेज असते आणि रेल्वे लाईनचा जो रूळ असतो तो निगेटिव्ह किंवा अर्थ कंडक्टर म्हणून त्या ठिकाणी काय करत असतो, कार्य करत असतो. किंवा त्या सप्लायचा परतीचा मार्ग जर म्हटलं AC पद्धतीमध्ये सप्लायचा परतीचा मार्ग म्हणजे न्यूट्रल असते, तर ते रेल्वे रुळाच्या साहाय्याने ते परतीचा मार्ग जो असतो तो आपल्याला त्या ठिकाणी निर्माण केलेला असतो. तर या डायग्रॅममध्ये आपण जर पाहिलं तर इन्सुलेटर कशा पद्धतीने वापरलेले आहेत, त्यानंतर त्याला पॅरलल कंडक्टर वगैरे, नंतर त्याच्यामध्ये कॅटरनरी वायर कशा पद्धतीने फिटिंग केलेली असते, ड्रॉपर कशा पद्धतीने असतं आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट वायर जी असते ती खालची सॉलिड कंडक्टर ज्याला म्हटलं जातं, तर ते या डायग्रॅममध्ये दाखवलेले आहे. आणि याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल का या रेल्वे ट्रान्सपोर्टेशन इलेक्ट्रिफिकेशनमध्ये कशा पद्धतीने त्या लाईनची उभारणी केलेली असते. टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टम, कुठल्या कुठल्या प्रकारचं ट्रॅक्शन इलेक्ट्रिकमध्ये वापरलेलं असतं, तर यामध्ये DC ट्रॅक्शन म्हणजे ज्यावेळेस त्या कॅटरनरीसाठी DC सप्लाय वापरलेला असेल तेव्हा त्याला म्हटलं जातं DC ट्रॅक्शन. AC ट्रॅक्शन, AC सप्लाय जर वापरलेला असेल तर AC ट्रॅक्शन. आणि मल्टी सिस्टम, काही ठिकाणी AC असतो काही ठिकाणी DCचा वापर केलेला असतो, त्याला काय म्हटलं जातं, मल्टी सिस्टम असं म्हटलं जातं. या 3 पद्धती या इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टममध्ये वापरलेल्या असतात. नंतर सप्लाय सिस्टम इन रेल इलेक्ट्रिफिकेशन, रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशनमध्ये कुठल्या कुठल्या सप्लाय पद्धती वापरलेल्या असतात. डायरेक्ट करंट सिस्टम म्हणजे DC सप्लाय यामध्ये वापरलेला असतो. 660 व्होल्ट, 750 व्होल्ट, 1500 व्होल्ट आणि 3000 व्होल्ट जास्तीत जास्त. नंतर सिंगल फेज सिस्टम 15 ते 25 kV आणि 16.2/3 ऑब्लिक 25 and 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असणारा सप्लाय ट्रॅक्शनसाठी वापरला जातो. तिसरी जी पद्धत आहे 3 फेज सिस्टम, या 3 फेज सिस्टममध्ये
3000 ते 3500 व्होल्ट याची फ्रिक्वेन्सी 16.2 हर्ट्झ एवढी असते. आणि चौथी जी पद्धत आहे कंपोजिट सिस्टम इन्व्हॉल्विंग कन्व्हर्जन ऑफ सिंगल फेज AC इंटू 3 फेज AC और DC. म्हणजे या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर त्या रेल्वे इंजिनमध्ये ही जी सिंगल फेज सप्लाय जो आलेला असतो कॅटरनरी आणि पेंटाग्राफच्या साह्याने, त्यामध्ये या सिंगल फेजचं रूपांतर पुन्हा 3 फेजमध्ये केलं जातं आणि 3 फेजच्या मोटर त्यामध्ये वापरून त्या ठिकाणी ते इंजिन चालवलं जातं. किंवा मग या ACचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, DCमध्ये केलं जातं. अशा पद्धतीने ह्या 4 पद्धती या सप्लाय सिस्टम इन रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनमध्ये वापरलेल्या असतात. त्यातील पहिली जी पद्धत आहे ती पद्धत पाहण्याच्या पूर्वी आपल्याला हे जे ओव्हरहेड लाईन जे असते ज्याला आपण कॅटरनरी अरेंजमेंट असं म्हणतो, त्यामध्ये लोकोमोटिव्हपर्यंत येणारा सप्लाय, ओव्हरहेड कंडक्टर आणि लोकोमोटिव्हपर्यंत येणारा सप्लाय, त्यासाठी जी सिस्टम वापरलेली असते पेंटोग्राफ ऑफ लोकोमोटिव्ह. समोर स्लाईडमध्ये आपल्याला पेंटोग्राफची डायग्राम दाखवलेले आहे. तो ओव्हरहेड कंडक्टरला कशा पद्धतीने स्पर्श करतो. ज्यावेळेस आपल्याला तो खाली घ्यायचा आहे हायड्रॉलिक सिस्टमच्या साह्याने त्याचं ऑपरेशन चालतं आणि लोकोमोटिव्हचा जो पायलट असतो त्या पायलटच्या शेजारीच त्याचं कंट्रोलिंग, तो पेंटाग्राफ अप किंवा डाऊन करण्याचं स्विच दिलेलं असतं. जेव्हा तो पेंटाग्राफ हा ओव्हरहेड लाईनच्या कंडक्टरला टच करतो त्याच वेळेस ओव्हरहेड लाईनमधील सप्लाय त्या लोकोमोटिव्हच्या इंजिनमध्ये येतो आणि नंतरच पुढं जे कार्य जे असतं ते काय होत असतं, सुरू होत असतं. तर या पेंटाग्राफचे सेकंड जी फिगर जी आपल्याला दिसते त्याचे इथं पार्टला नावंसुद्धा दिलेले आहेत. त्या ठिकाणी पॅलेट जे असतं ते मेटॅलिक कार्बन स्ट्रीपपासून बनवलेलं आहे. अप्पर आर्म आहे, गार्डिंग रॉड, लोअर आर्म, लिफ्टिंग डिव्हाइस आणि सपोर्टिंग इन्सुलेटर आणि कपलिंग रॉड हे सर्व त्याच्यामध्ये त्या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्या शेजारची जी डायग्राम आहे, प्रत्यक्ष लोकोमोटिव्ह चालताना हा पेंटाग्राफ जो असतो, पेंटोग्राफ कशा पद्धतीने ओव्हरहेड लाईनला नेहमी स्पर्श करून चालत असतो आणि यामुळंच जे ओव्हरहेड लाईन जे असते त्याच्यामधील सप्लाय या लोकोमोटिव्हच्या याच्यामध्ये इंजिनमध्ये येत असतो. यामधील पहिली जी इलेक्ट्रिफिकेशनची सिस्टम जी आहे डायरेक्ट करंट सिस्टम. तर या डायरेक्ट करंट सिस्टीममध्ये DC सप्लाय 600 ते 750 व्होल्ट असतो. याचा उपयोग शहरी व उपनगरीय वाहतुकीसाठी करतात. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई हे जे मोठं शहर आहे त्याला आजूबाजूला जे असणारे उपनगरं जे आहेत त्या ठिकाणी चालणारे पॅसेंजर जे असते त्या पॅसेंजरसाठी ही पद्धत काय केलेली असते, वापरलेली, ज्याला आपण लोकल असं म्हणतो. त्या लोकल सिस्टीमसाठी या पद्धतीचा वापर केलेला असतो. मेन रेल्वे लाईनसाठी करतात. यामध्ये पोल, इन्सुलेटर व क्रॉस आर्म यांच्या मदतीने ओव्हरहेड पद्धतीने सॉलिड कंडक्टर फिटिंग करतात. रेल्वे ट्रॅक रिटर्न सप्लाय कंडक्टरचे कार्य करतो. उपनगरीय वाहतुकीसाठी 3 ते 5 किलोमीटरवरती सबस्टेशन असतात. मेन लाईनसाठी 40 ते 50 किलोमीटरवरती सबस्टेशन असतात. उपनगरीय वाहतूक जर असेल लोकलसाठी तर 3 ते 5 किलोमीटरवरती सबस्टेशन आणि जर लॉंग रूटच्या लाईन असेल किंवा मेन लाईन असेल तर त्यासाठी 40 ते 50 किलोमीटरवरती सबस्टेशन टाकलेले असतात. सबस्टेशनला 110
132 kV सप्लाय आलेला असतो. स्कॉट कनेक्शन करून सिंगल फेज वायर काढतात. ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्या कनेक्शन करण्याच्या पद्धती आहेत, स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन, स्कॉच कनेक्शन, तर हे स्कॉट कनेक्शन करून त्या ठिकाणी आपल्याला त्यापासून काय केलेले असते, एक सिंगल वायर बाहेर काढलेली असते. सबस्टेशनमध्ये एसीचे डीसीमध्ये रूपांतर करतात, त्यासाठी मर्क्युरी आर्क रेक्टिफायरचा वापर करतात. म्हणजे सबस्टेशनमध्ये एसीचं रूपांतर डीसीमध्ये जर करायचं असेल तर त्या ठिकाणी मर्क्युरी आर्क रेक्टिफायर वापरतात. रेल्वे इंजिनमध्ये डीसी सिरीज और डीसी कंपाऊंड मोटर वापरतात. रेल्वे इंजिनमध्ये कुठली मोटर वापरलेली असते, एकतर डीसी सिरीज मोटर किंवा डीसी कंपाऊंड. सप्लाय जरी डीसी असेल तर डीसी सिरीज किंवा डीसी कंपाऊंड मोटर त्या ठिकाणी वापरलेली असते. नंतर दुसरी जी पद्धत आहे, सिंगल फेज लो फ्रिक्वेन्सी एसी सिस्टम. तर या सिंगल फेज लो फ्रिक्वेन्सी एसी सिस्टम. तर यामध्ये आपल्याला काय, याच्या नावावरूनच लगेचच लक्षात येईल का यासाठी काय केलेलं आहे, सिंगल फेजचा सप्लाय वापरलेला आहे आणि तो एसी आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी काय केलेली आहे, कमी केलेली आहे. या पद्धतीत एसी सप्लाय 11 ते 15 kVचा असून सप्लाय फ्रिक्वेन्सी 16.2 ते 25 हर्ट्ज असते. जनरेटिंग स्टेशनच्या अल्टरनेटरमध्येच 16.2 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी निर्माण केली जाते. म्हणजे ज्या ठिकाणी खास आपल्याला रेल्वे सिस्टमसाठी विद्युत निर्मिती केंद्र ज्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी असणाऱ्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जो अल्टरनेटर वापरलेला आहे त्या अल्टरनेटरमध्येच एवढं 16.2 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असणारा सप्लाय काय केला जातो, निर्माण केला जातो. रेल्वे इंजिनमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरून 15 kVचे रूपांतर 300 ते 400 व्होल्टमध्ये करतात. हा सप्लाय फील्ड रेग्युलेटर मार्फत एसी सिरीज मोटरला देतात. व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी लोकोमोटिव्हमध्ये ॲटो ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला असतो. लो फ्रिक्वेन्सीमुळे कम्युनिकेशन चांगले होते, मोटरची कार्यक्षमता वाढते, पॉवर फॅक्टर वाढतो, लाईनचा व्होल्टेज ड्रॉप कमी होतो, त्याचबरोबर त्या लाईनचा रिॲक्टन्स कमी होतो. त्यामुळे सबस्टेशनमधील अंतर आपल्याला जास्तीत जास्त ठेवता येते. लो फ्रिक्वेन्सीमुळे टेलिफोनिक इंटरफरन्स कमी होतो. टेलिफोनिक इंटरफरन्स म्हणजे काय असतं, तर जे रेल्वे सिस्टीममध्ये कम्युनिकेशनसाठी जे काही वॉकी टॉकीचा वापर केलेला असेल किंवा त्यांचं जे कम्युनिकेशन सिग्नलिंग वगैरे जे असेल त्यासाठी जो इंटरफरन्स जो येणार आहे, त्यामध्ये अडथळा जो येणार आहे, या कमी फ्रिक्वेन्सीमुळे ॲटोमॅटिक तो अडथळा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्यानंतर पुढं आपल्याला पुढची जी पद्धत आहे तर यामध्ये थ्री फेज लो फ्रिक्वेन्सी एसी सिस्टम. थ्री फेज लो फ्रिक्वेन्सी एसी सिस्टम म्हणजे काय, या पद्धतीमध्ये काय केलेलं असतं, थ्री फेज सप्लाय वापरलेला आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कमी केलेली आहे आणि एसी सप्लाय आहे. रेल्वे इंजिनमध्ये थ्री फेज इंडक्शन मोटर वापरलेली असते. का वापरलेली असेल थ्री फेज मोटर, कारण सिंगल फेजपेक्षा थ्री फेज सप्लायची कार्यक्षमता जास्त असते आणि सिंगल फेज मोटरपेक्षा थ्री फेज मोटरची कार्यक्षमता जास्त असते. ती मोटर 3.3 kV 16.2 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवरती कार्य करते. सबस्टेशन ट्रान्समिशन लाईनवरून पॉवर ग्रहण करते. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरून व्होल्टेज कमी केले जाते व फ्रिक्वेन्सी चेंजर वापरून 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीचे
16.2 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये रूपांतर केले जाते. ओव्हरहेड पद्धतीने कंडक्टर फिटिंग केलेला असतो. रेल्वे इंजिनमध्ये ट्रान्सफॉर्मर वापरून पुन्हा व्होल्टेज कमी केले जाते. इंजिनमध्ये 3 फेज इंडक्शन मोटर वापरलेली असते. मोटरची रचना साधी व सोपी असते. स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो. मोटरची कार्यक्षमता उच्च असते. कॉन्टॅक्टमध्ये स्पीडच्या वेळेस धरसोड होण्याची शक्यता असते. इंडक्शन मोटरचा स्पीड ऑब्लिक टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स DC शंट मोटरप्रमाणे असतो. पॅरलल ऑपरेशन करता येत नाही. ओव्हरहेडसाठी 2 कंडक्टर वापरावे लागतात. हा याच्यामधील सर्वात मोठा डिसॲडव्हांटेजेस आहे. ओव्हरहेड पद्धतीमध्ये 2 कंडक्टर वापरावे लागत असल्यामुळं ज्या ठिकाणी जंक्शन वगैरे आहे किंवा क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी कंडक्टरचा गुंतागुंत जी आहे ती काय होईल, मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. नंतर चौथी जी पद्धत आहे कंपोजिट सिस्टम. या कंपोजिट सिस्टममध्ये काय केलेलं आहे, आपण अगोदर जी 3 फेज लो व्होल्टेज पद्धत पाहिली त्याच्यामध्ये जे डिसॲडव्हांटेजेस आहे, त्याच्यामध्ये जे तोटे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न या चौथ्या पद्धतीमध्ये केलेला आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कंपोजिट सिस्टम. आणि या कंपोजिट सिस्टमचे 2 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे सिंगल फेज टू 3 फेज सिस्टीम ऑल्सो कॉल्ड कांडो सिस्टम. या पद्धतीत सिंगल फेज 16 kV 50 हर्ट्झ सप्लाय सबस्टेशनमधून घेऊन सिंगल ओव्हरहेड कॉन्टॅक्ट वायरने ट्रॅकवरती फिटिंग केला जातो. ओव्हरहेड वायरमधील प्रवाह पेंटाग्राम मार्फत इंजिनमधील ट्रान्सफॉर्मरला दिला जातो. यामध्ये सिंगल फेजचे रूपांतर 3 फेजमध्ये करून ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने व्होल्टेज कमी केले जाते. यामध्ये फ्रिक्वेन्सी अर्धा ते 9 हर्ट्झपर्यंत कमी केली जाते. आणि जर फ्रिक्वेन्सी जर कमी करायची असेल तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी चेंजर हे इक्विपमेंट वापरून आपल्याला सप्लायची फ्रिक्वेन्सी काय करता येते, कमी जास्त करता येते. नंतर या कंपोजिट सिस्टममधील दुसरी जी पद्धत आहे सिंगल फेज टू DC सिस्टीम. म्हणजे यामध्ये ओव्हरहेड पद्धत सिंगल फेज असते आणि त्या इंजिनमध्ये गेल्यानंतर ते ACचं रूपांतर कशामध्ये होतं, DCमध्ये होत असतं. या पद्धतीमध्ये 25 kV 50 हर्ट्झ हाय व्होल्टेजचा सप्लाय कंडक्टर ट्रॅकवरती ओव्हरहेड पद्धतीने फिट केलेला असतो. कंडक्टरमधील सप्लाय पेंटाग्राम मार्फत इंजिनमधील ट्रान्सफॉर्मरला दिला जातो. यामध्ये व्होल्टेज कमी केले जाते. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरच्या सहाय्याने ACचे DCमध्ये रूपांतर करतात. हा सप्लाय रेग्युलेटरमार्फत DC सिरीज मोटरला दिला जातो किंवा देतात. सध्या ही पद्धत भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सध्या रेल्वे सिस्टीममध्ये कंपोजिट सिस्टम जी आहे ती काय केलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वापरली गेलेली आहे. ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ 25 kV 50 हर्ट्झ AC सिस्टम. याचे पहिले ॲडव्हांटेजेस जे आहेत, लाईट ओव्हरहेड कॅटरनरी. म्हणजे ओव्हरहेड सिस्टीमचे कंडक्टर जो असतो त्याचं वजन कमी असतं. लेस नंबर ऑफ सबस्टेशनची संख्या कमी असते आणि ती साधारणपणे 15 ते 30 किलोमीटर अंतरावरती असते. फ्लेक्झिबिलिटी इन द लोकेशन ऑफ सबस्टेशन. म्हणजे त्या सबस्टेशनच्या अंतरामध्ये थोडंफार एक 4-2 किलोमीटर मागे पुढे झालं तरी एवढा फरक पडत नाही. सिम्प्लिसिटी ऑफ सबस्टेशन डिझाईन. सबस्टेशनचं डिझाईन जे असतं ते अतिशय साधा असतं, सिंपल असतं. नंतर लोअर कॉस्ट ऑफ फिक्स्ड इन्स्टॉलेशन. या इन्स्टॉलेशन करण्यासाठी खर्च जो असतो तो कमी येतो. हायर कोएफिशियंट ऑफ अधेजियन. म्हणजे त्या ठिकाणी होणारे
जे दोष वगैरे जे असतात ते दोष वगैरे काय कमी प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि त्याचं लाईफ जे असतं त्या लाईनचं लाईफ कसं असतं जास्त असतं. हायर स्टार्टिंग इफिशियन्सी ही पद्धत वापरल्यामुळे त्या लोकोमोटिव्हचा स्टार्टिंग टॉर्क जो असतो मोटरचा तो वाढल्यामुळे ॲटोमॅटिकच कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वेग ती गाडी काय करू शकते घेऊ शकते. नंतर याचे जे डिसॲडव्हान्टेजेस जे आहेत दोनच डिसॲडव्हान्टेजेस आहे. व्होल्टेज मे बी अनबॅलन्स्ड चान्सेस व्होल्टेज अनबॅलन्स होण्याची शक्यता असते. आणि सेकंड जे डिसॲडव्हान्टेजेस आहे इंटरफरन्स इन टेलिकम्युनिकेशन. तर हे रेल्वेचं जे टेलिकम्युनिकेशन असतं त्याच्यामध्ये इंटरफरन्स निर्माण होण्याची शक्यता असते. काही प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते कारण AC पद्धतीमध्ये ही जी फ्रिक्वेन्सी असते फ्रिक्वेन्सीमुळं काही थोडाफार प्रमाणात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते टेलिकम्युनिकेशनमध्ये. तर अशा पद्धतीने या इलेक्ट्रिफिकेशनमध्ये रेल्वे ट्रान्सपोर्टेशनचं जे इलेक्ट्रिफिकेशन असतं त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आणि अशा पद्धतीने ही जी माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.